स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण M3चा युनिट 1चा LDAचा खूप महत्त्वाचा पार्ट सुरू करत आहोत. तो आहे कॉचीज अँड लेजेंडर्स होमोजिनियस इक्वेशन. सो आपण सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत कॉचीज इक्वेशन. काय फरक आहे? आपण आतापर्यंत लास्ट लेक्चर्समध्ये शॉर्टकट मेथड बघितली, जनरल मेथड बघितली, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स मेथड बघितली. त्या मेथडमधले जे क्वेश्चन होते ते क्वेश्चन नॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन्स होते. कॉचीज होमोजिनियस इक्वेशन म्हणजे हा जो क्वेश्चनचा फॉर्म आहे तो वेगळा आहे. तो काय वेगळा आहे तर बघा, हा असा काहीतरी प्रकार असणार आहे कॉचीज होमोजिनियस इक्वेशनचा. म्हणजे काय, जर आता पण तुम्ही क्वेश्चन बघाल तर डिफरन्शियल इक्वेशन सोबत परत एक्स ची कोएफिशियंट नव्हता, त्याला आपण कॉन्स्टंट कोएफिशियंट इक्वेशन्स म्हणतो. कॉन्स्टंट कोएफिशियंट इक्वेशन म्हणजे कुठलाही डिफरन्शियल घ्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, ह्यासोबत जर का 1 2 3 4 5 प्लस 5 dy बाय dx हे असं लिहिलं, त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट कोइफिशियंट इक्वेशन. याचा कोइफिशियंट काय आहे? कॉन्स्टंट आहे. पण जर तुम्ही कॉचीज इक्वेशन बघाल, कॉचीज, तर या डिफरन्शियल इक्वेशनचा कोइफिशियंट सेम व्हेरिएबल असणार आहे विथ सेम डिग्री. म्हणजे इथे बघाल तर इथे येईल एक्स क्यूब असेल, क्यूब, तर त्याची कोइफिशियंट काय असणार आहे? एक्स क्यूब. तेच हे इक्वेशन दाखवत आहे. हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे, या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री किती आहे? एन. त्याचा कोएफिशियंट काय आहे? एक्स रेज टू एन आहे. हा कॉन्स्टंट आहे, त्यासोबतचा कॉन्स्टंट पण असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे डी रेज टू एन मायनस वन आहे, तर त्याच्यासोबत एक्स पण काय आलाय? एन मायनस वनचा. इथे डिफरन्शियल नाही आहे, सो इथे एक्स पण नाही आहे. थोडक्यात पेपरमध्ये एक असा क्वेश्चन दिसेल ज्या वेळेला डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री आहे तीच डिग्री तिथे एक्सची पण असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत कॉचीज होमोजिनियस इक्वेशन. तर या लेक्चरमध्ये आपण ह्या क्वेश्चनची जेव्हा प्रॅक्टिस करू, सगळ्यात पहिले आपल्याला ओळखायचं आहे की हा क्वेश्चन कॉचीजचा आहे की नाही. ओके, बघितल्या बघितल्या लगेच कळतं की हा क्वेश्चन आपल्या कॉचीज होमोजिनियस इक्वेशनचा आहे. सो ह्या क्वेश्चन आल्यावर काय वेगळं करायचंय आपल्याला? फक्त 2 ते 3 छोट्या छोट्या स्टेप्स वेगळ्या करायच्या आहेत. बाकी सगळं आणि सगळं शॉर्टकट मेथडचं नॉलेज वापरायचं आहे. शॉर्टकट मेथडमध्ये आपण ए पासून के पर्यंत सगळ्या केसेस पाहिल्या, त्याच केसेसचा वापर आपण याच्यात करणार आहोत. पण ते करायच्या आधी 2 ते 3 छोट्या छोट्या स्टेप्स करायच्या आहेत. त्या स्टेप्स काय आहेत बघून घेऊया. सगळ्यात पहिलं सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला, एक्स ला म्हणायचं आहे ई रेस टू झेड. सगळ्यात महत्वाचं सबस्टिट्यूशन आहे. एक्स ला आपण जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे काय लिहिणार आहोत आपण? ई रेस टू झेड. त्यामुळे झेड ला काय म्हणणार आपण? हा झेड जर का इथे गेला, हा ई जर का इथे गेला, त्याला आपण लॉग म्हणतो, लॉग. हे बघा, हा लॉग जर का इकडे आला तर एक्सपोनेन्शियल बनतो, एक्सपोनेन्शियल जर का इकडे आला तर लॉग बनतो. सो हे पाठ करायची गरज नाही, हे एकच पाठ करायचं आहे. एक्स इज इक्वल टू ई रेस टू झेड म्हटल्यावर झेड इज इक्वल टू काय येणार? लॉग एक्स. हे दोन सबस्टिट्यूशन पहिले महत्वाचे. आणि बाकी डिफरन्शियल इक्वेशनचे सबस्टिट्यूशन आहेत, म्हणजे एक्स डी वाय बाय डी एक्स, एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, आणि एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, अँड सो ऑन. डी रेस टू 4, डी रेस टू 5, डी रेस टू 6. बट एवढे डी रेस टू येत नाहीत. पेपरमध्ये बघाल तर मॅक्झिमम डिग्री येणार तुमची डी क्यूबची. सो तिथपर्यंत सबस्टिट्यूशन तुमचे पाठ असलेले महत्वाचे. एक्स डी वाय बाय डी एक्स ला म्हणणार आहात तुम्ही डी वाय, एक्स डी वाय बाय डी एक्स ला म्हणणार आहात तुम्ही डी वाय, एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स ला म्हणणार आहात तुम्ही डी डी मायनस वन वाय, डी डी मायनस वन वाय. एक्स क्यूब ला म्हणणार आहात डी डी मायनस वन डी मायनस टू वाय. सिंपल आहे. सो पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट लक्षात ठेवा. एक्स रेज टू 4 असतं तर काय म्हटलं असतं तुम्ही? डी डी मायनस वन डी मायनस टू डी मायनस थ्री वाय. ओके, सो एक्स क्यूब पर्यंत हे 3 सबस्टिट्यूशन तुमचे माहित पाहिजेत आणि हा एक इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. कॉचीज होमोजिनियस इक्वेशन बाकी सॉल्व्ह करणं व्हेरी
इझी. शॉर्टकट मेथड वापरायची आपल्याला. शॉर्टकट मेथड जर तुमचं व्यवस्थित नॉलेज असेल, कॉचीज वेगळं काही करायला तुम्हाला कष्ट लागणार नाही. सो आपण स्टार्ट करूया काही क्वेश्चन्स पासून. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. असा आहे हा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघितल्या तुम्हाला कळलं पाहिजे की दिस इज द क्वेश्चन ऑफ कॉचीज होमोजिनियस इक्वेशन. का? डिग्री आणि एक्स ची डिग्री सेम आहे बघा. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, त्याला एक्स स्क्वेअर लागलाय. डी वाय बाय डी एक्स ला लागलाय एक्स, आणि जो कॉन्स्टंट आहे त्याला काहीच नाहीये. सो मी सगळी सबस्टिट्यूशन लिहून घेतोय. पहिलं सबस्टिट्यूशन आहे, एक्स ला लिहिणार आहात ई रेज टू झेड, झेड ला लिहिणार आहात लॉग एक्स. त्यानंतर डी वाय बाय डी एक्स ला लिहिणार आहात डी वाय एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ला लिहिणार आहात डी डी मायनस 1 वाय. सो हे आता लागणारे सबस्टिट्यूशन आहे. त्या बघा इथे डी क्यूब ची गरज नाहीये, क्वेश्चन मध्ये डी क्यूब नाहीये. सो हे 4 सबस्टिट्यूशन मी वरती पुट करतोय अख्ख्या क्वेश्चन मध्ये. हे बघा, एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ला तुम्ही काय लिहिणार आहात डी डी मायनस 1 वाय. मी इथे लिहितोय डी डी मायनस 1 वाय. हा पहिला पार्ट झाला. दुसरा मायनस, साइन विसरायची नाही मधली, हा मायनस ऍज इट इज. एक्स डी वाय बाय डी एक्स ला काय लिहिणार आहात तुम्ही डी वाय प्लस 4y ला काही लिहायची गरज नाही, कीप इट ऍज इट इज. कॉस, कॉस घेतला. आता लॉग एक्स ला काय लिहायचं आपल्याला, लॉग एक्स ला लिहायचं आहे झेड. सो हा झाला आपला स्टँडर्ड क्वेश्चन जो आतापर्यंत आपण शॉर्टकट आणि व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स मध्ये पाहिलेला आहे. तोच क्वेश्चन आहे हा. फक्त आपल्याला हे मल्टिप्लाय करून घ्यायचंय. दॅट विल बिकम डी स्क्वेअर मायनस डी प्लस 4y is equal to cos z. That will become d square minus 2d plus 4 is equal to cos z. So हा झाला आपला स्टँडर्ड क्वेश्चन. बट एक लक्षात घ्यायचं, ह्याच्यात व्हेरिएबल झेड आहे. आतापर्यंत प्रत्येक क्वेश्चन आपण केलेला होता त्याच्यात जो राईट हँड साइड होता तो एक्स होता, फंक्शन ऑफ एक्स होता. इथपासून पुढे काय असणार आहे, फंक्शन ऑफ झेड असणार आहे. सो जे काही तुमचं वायसी आणि वायपी चा आन्सर येणार आहे ते झेड मध्ये येणार आहे, एक्स मध्ये आणायचं नाही. सांगतो पुढे वायसी करताना कसं करायचंय. सो हा झाला आपला क्वेश्चन. आपण जाऊया वायसी कडे, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आपला हा ऑक्झिलरी इक्वेशन आहे डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 4 इज इक्वल टू 0. सो याचे फॅक्टर्स तर काय पडणार नाही आहेत, याचे रूट्स तुम्हाला कॅल्सी मध्ये फाइंड करायचे आहेत. पुट करा कोएफिशिएंट 1 -2 4, तर तुम्हाला तुमचे रूट्स मिळतील d इज इक्वल टू 1 प्लस और मायनस √3i. हे तुम्हाला तुमचे रूट्स मिळतील 1 प्लस और मायनस √3i. हा झाला माझा अल्फा, दिस इज माय बीटा. सो आपला वायसी येणार आहे e रेज टू अल्फा एक्स c1 cos बीटा एक्स प्लस c2 sin बीटा एक्स. बट इथे घाई करायची नाहीये, हे आन्सर आपलं चुकीचं आहे, कारण इथे एक्स आला आहे, एक्स नाही आला पाहिजे. त्यासाठी मुद्दाम इथे खोडतोय. तुम्ही हे खोडा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एक्स नाही, आपल्याला झेड लिहायचा आहे. का? हा कॉचीजचा क्वेश्चन आहे. सो आपला वायसी येणार आहे e रेज टू अल्फा झेड c1 cos बीटा झेड प्लस c2 sin बीटा झेड. सो आय होप की तुम्हाला कळालं असेल का इथे झेड येणं महत्वाचं आहे, कारण राईट हँड साइडला जर का झेड आहे तर आपला वायसी येणार आहे इन टर्म्स ऑफ झेड. सो हे आलंय आपला वायसी. आता आपण जाणार आहोत वायपी कडे. वायपी साठी स्टँडर्ड फॉर्मॅट आपला क्वेश्चनचा
yp इज इक्वल टू, हा जो ब्रॅकेट आहे खाली घेऊन जायचा आहे, 1/d² मायनस 2d प्लस 4 cos z. सो इथपर्यंत येऊन थांबल्यानंतर आपण हा विचार करणार आहोत की हा क्वेश्चन कुठल्या केसमध्ये बसतो, अल्जेब्रिक मध्ये बसतो, एक्सपोनेन्शियल मध्ये बसतो का ट्रिग्नोमेट्री मध्ये बसतो. हा कॉस आहे, कॉस आला म्हणजे केस नंबर जी. तुम्ही सगळ्या केसेस एकदा पाहून घ्या, लिहून घेतल्या असतील लिस्ट मध्ये, तर केस नंबर जी बघा, साइन किंवा कॉसची ट्रिग्नोमेट्रीची केस आहे. ती केस अशी सांगते की रिप्लेस एव्हरी d² बाय -a². आणि इथे ए काय आहे तर कॉस आणि झेडच्या मध्ये जो 1 आहे, काही नाहीये म्हणजे 1 आहे, सो तो झाला आपला ए. सो जिथे जिथे d² आहे तिथे तिथे मी लिहिणार आहे -a² म्हणजे -1². दॅट इज 1/d² ला लिहिला -1². बाकी सगळं तसंच, बाकी कोणाला हात लावायचा नाही. -1² प्लस 1 का तर नाही, -1² म्हणजे 1² करायचा आणि मायनस साइन लावायचे. दॅट विल बिकम -1. सो इट विल बिकम -1 + 4 3 -2d cos z. सो इथे आल्यावर असं आपल्याला कळालंय की d² संपलेले आहेत आपले. d² आणण्यासाठी एक स्टेप सांगितलेली होती, महत्वाची स्टेप होती, दॅट इज रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे याच्या ऑपोजिट साइडनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. 3 - 2d ॲज इट इज. कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार मी, 3 + 2d, 3 + 2d. हा cos z ॲज इट इज. हा झाला 3 + 2d वर मल्टिप्लाय काहीच नाही, 1 × 3 + 2d 1. a - b, a + b विल बिकम a², 3² 9 मायनस 2d² 2d² विल 4d², a² - b². आता बघा d² आलेला आहे खाली. सो अगेन रिप्लेस एव्हरी d² बाय -a². 3 + 2d अपॉन 9 - 4 × -1² cos z. सो -1 चा स्क्वेअर -1 -1 × -4 + 4, 9 + 4 इज 13. सो काय काय उरलं आपलं, 3 + 2d अपॉन 13, 3 + 2d अपॉन 13 इंटू cos z. सो आन्सर संपलेला नाहीये कारण आपला डी संपलेला नाहीये. जोपर्यंत डी संपत नाही तोपर्यंत आन्सर संपत नाही. सो आता मी हा cos z आत मल्टिप्लाय करणार आहे. तर 3 × cos z, 3 cos z प्लस 2d × cos z डिवायडेड बाय 30. ओके, 3 × cos z प्लस 2d × cos z डिवायडेड बाय 30. सो राहिलं काय आपलं डी. डेरिवेटिव्ह ऑफ cos z इज -sin z. सो फायनल आन्सर मी लिहितो yp चं 3 cos z minus 2 sin z divided by 30. ओके, सो हे आले आपलं फायनल आन्सर yp चं. आता आपण y लिहिणार आहोत, y इज इक्वल टू yc प्लस yp. सो हे मी रब करतोय, y इज इक्वल टू yc प्लस yp. yc काय होता आपला, हा होता आपला yc, दॅट इज e⁻z c1 cos √3z प्लस c2 sin √3z प्लस तो जो आहे आपला yp आहे 3 cos z मायनस 2 sin z डिवाइड बाय 13. सो हे आलंय आपलं फायनल आन्सर yc प्लस yp चं. बट हे आपलं एकदम फायनल आन्सर नाही. याचं कारण का, क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये कुठेही झेड नव्हता, आन्सर मध्ये सगळीकडे झेड आले, हे चालणार नाहीये. क्वेश्चन मध्ये सगळ्या टर्म्स कशात होत्या, सगळ्या टर्म्स बघा एक्स मध्ये होत्या. मग आन्सर मध्ये ऑफकोर्स सगळ्या टर्म कशात आल्या पाहिजेत, तुमच्या एक्स मध्ये आल्या पाहिजेत. त्यामुळे मी रिटर्न फ्रॉम झेड टू एक्स
हे आता आता करणार आहे. y इज इक्वल आता आपल्याकडे दोनच फॉर्म्युले आहेत. हा बघा, हा एक फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला. हे जे फॉर्म्युले मगाशी वापरले तेच मी परत वापरणार, काही वेगळं करणार नाही. ई रेस टू झेड म्हणजे काय? ई रेस टू झेड म्हणजे एक्स. एक्स लिहिला, C1 cos √3. झेड, झेड कुठे आहे? हा बघा झेड. झेड काय आहे? log x प्लस C2 sin √3 log x. हा झाला आपला पहिला पार्ट प्लस सेकंड पार्ट 3 cos z म्हणजे काय? log x -2 sin log x बाय 30. सो हा झाला माझा फायनल आन्सर फॉर y इथून इथपर्यंत. सो या क्वेश्चन मध्ये खूप जास्त अवघड गोष्टी येणार नाहीत. त्याचं कारण काय? तुम्ही 2 स्टेप्स आधी एक्स्ट्रा करताय, एक स्टेप नंतर एक्स्ट्रा करताय. हा जो मधला पार्ट असणार आहे वायपीचा, हा खूप सिम्पलर आणि शॉर्ट असणार आहे. या स्टेप मध्ये आपण काय केलं, शॉर्टकट मेथड मध्ये केस नंबर जी च्या अंडर आपण जे फर्स्ट न्यूमरिकल घेतलं होतं, बेसिक न्यूमरिकल 4 sin 2x, ते एकदा चेक करा तुम्ही. ते न्यूमरिकल आणि हे न्यूमरिकल ऑलमोस्ट सेम आहे, सगळं सेम आहे. आपण ज्या मेथड्स केल्यात त्या सेम आहेत, म्हणजे मी व्हॅल्यूज म्हणत नाहीये. जी मेथड केली, सगळ्यात पहिले आपण रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय -a² केलं आणि सेकंड आपण रॅशनलाइज केलं. सो तुम्ही शॉर्टकट मेथड जर का एकदम क्लिअर असाल, प्रत्येक गोष्ट एकदम क्लिअर असेल तुमची शॉर्टकट मेथडची, तर कॉचीज अँड लेजेंडर्स मध्ये तुम्हाला काहीच वेगळं करायचं नाही. 2 स्टेप वेगळे आहेत. हे आधी एक छोटी स्टेप केली ज्यात आपण हे सगळं सबस्टिट्यूट केलं आणि नंतर वायसी वायपी ऍड केल्यानंतर रिटर्न आणायचं काम एक्स्ट्रा करा. सो या 2 गोष्टी एक्स्ट्रा करा, तुमची कॉचीज मेथड एकदम इझी होऊन जाईल. अजून एक काही न्यूमरिकल्स घेतो मी याच्यावर बेस्ट. मी फक्त आता सेकंड हा पार्ट चेंज करतोय एफ ऑफ एक्सचा. सो आपला काय चेंज होईल? आपला वायपी चेंज होईल, वायपी. बाकी सगळं सेम राहणार आहे, काही चेंज होणार नाहीये. इथे फक्त बघा x sin log x. घाई गडबडीत याला केस नंबर के म्हणायची नाही, XM ची आपण XV ची केस पाहिली होती, केस नंबर के, ती इथे लागू होणार नाहीये कारण हा कॉचीसचा क्वेश्चन आहे. आधी कन्वर्ट करा, मग केसेसचा विचार करा. कन्वर्ट केल्यानंतर मला असं जाणवतं की x ला काय लिहिणार आहे मी? e रेस टू झेड. एक्स ला काय लिहिणार आहे मी? e रेस टू झेड. आणि साइन लॉग एक्स ला काय लिहिणार आहे मी? झेड. सो आता माझा टाइप हा झालेला आहे, e रेस टू झेड साइन झेड, e रेस टू झेड साइन झेड, e रेस टू झेड अँड साइन झेड. दिस इज केस नंबर जे, e रेस टू ax v. केस नंबर जे एकदा पाहून घ्या नीट, e रेस टू ax v. सो मी ही केस इथे अप्लाय करतोय वायपी साठी. सो केस नंबर जे, e रेस टू ax v. आपण काय करतो या केसमध्ये? e रेस टू ax बाहेर काढतो अँड रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. एकदा केस नंबर जे चेक करून घ्या, त्याच्या अंडर घेतलेला क्वेश्चन चेक करून घ्या. इथे ए काय आपला? एक्सपोनेन्शियलची पॉवर म्हणजे 1. इथे आता काही नाहीये म्हणजे 1. सो हे बघा, एक्सपोनेन्शियल काढला बाहेर आणि काय करणार मी? रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. ए किती आहे? 1. सो जिथे जिथे डी आहे तिथे तिथे लिहिणार आहे मी डी प्लस 1. सो हा झाला डी प्लस 1 चा स्क्वेअर -2 डी प्लस 1 प्लस 4 आणि उरला फक्त साइन झेड. नेक्स्ट स्टेप सॉल्व करून घेऊया व्यवस्थित. डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 मायनस 2d मायनस 2 प्लस 4 साइन झेड. काय गोष्टी कॅन्सल होत आहेत? e रेस टू झेड 1 अपॉन 2d कॅन्सल, d स्क्वेअर 1 प्लस 4 5 and 5 minus 2 is 3. So this plus 3 sin z.
बस आता लास्ट स्टेप राहिली केस नंबर जी. साईन आला म्हणजे केस नंबर जी. रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. डोक्यात फिट झालं पाहिजे. साईन किंवा कॉस आलं की रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. आणि ए किती आहे 1. सो ई रेज टू झेड 1 अपॉन -1 स्क्वेअर प्लस 3. -1 plus 3 is 2. So final answer is e raised to z sin z by 2. So आता आपला फायनल आन्सर आहे yc प्लस yp. त्यात तुम्हाला yc ला कसं कन्वर्ट करायचं x मध्ये मी सांगितलं तरी ते बोलतो. e raised to z झाला आपला x, c1 cos √3 log x प्लस c2 sin √3 log x. तेच मी इथे करत आहे दाखवतोय. e raised to z म्हणजे x, साइन z म्हणजे log x. सो साइन log x बाय 2. सो हे फक्त मगाच्या आपल्या yc मध्ये ऍड करून द्या, आपला आन्सर संपला. सो कुठली कुठली स्टेप आपण एक्स्ट्रा केली? कन्वर्जन, रिटर्न कन्वर्जन. बाकी मध्ये जो वापरला हा सगळा शॉर्टकट मेथड होता. बट एक लक्षात ठेवायचं, yc काढाल किंवा yp काढाल या दोन्हीमध्ये व्हेरिएबल z आला पाहिजे, नॉट x. x कधी येईल तुमचा आन्सर? ऍट द एंड जर रिटर्न कराल तेव्हाच तुमचा आन्सर x मध्ये येईल. बाकी मधला पार्ट पूर्ण तुमचा z मध्ये आला पाहिजे. ही चूक करू नका. त्यासाठी मुद्दाम सांगितलंय मी x मध्ये आन्सर लिहून खोडा, जेणेकरून तुम्हाला कळेल की x मधला आन्सर नाही आला पाहिजे. ओके. सो पुढे काही क्वेश्चन घेऊया अजून कॉचीज बद्दल. सो हा क्वेश्चन कॉचीचा आहे. कसं कळणार आहे आपल्याला? हे बघा, डिग्री 3 होती त्यासोबत एक्स क्यूब आला, डिग्री 2 होती त्यासोबत एक्स स्क्वेअर आला. असा क्वेश्चन आला. थोडासा कॉम्प्लेक्स क्वेश्चन दिसला की ओळखून जायचा का कॉचीज असणार किंवा लेजेंडच असणार आहे. सध्या कॉचीज आहे, आपण कॉचीजचा टाईप बघितलेला आहे. सो हा कॉचीजचा क्वेश्चन आहे. आधी सबस्टिट्यूशन लिहून घेतो सगळे. e raised to z is equal to x, x is equal to log z is equal to log x. काय काय लागतं आपल्याला? एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ला लिहिणार आहोत डी डी मायनस 1 वाय, एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब ला लिहिणार आहोत डी डी मायनस 1 डी मायनस 2 वाय. सो हे झालेले आहेत आपले सबस्टिट्यूशन्स. हे सबस्टिट्यूशन पुट करूया आता. स्टार्टिंग विथ दिस पॉइंट डी डी मायनस 1 डी मायनस 2 वाय प्लस 2. हा बघा, हा 2 त्याला सोडायचं नाहीये. डी डी मायनस 1 वाय प्लस 2 वाय इज इक्वल टू 10. कॉन्स्टंट एक्स ला लिहिणार आहे ई रेज टू झेड प्लस 1 अपॉन ई रेज टू झेड. खूप मोठं इक्वेशन झालेलं आहे. हे सॉल्व्ह करून घेऊया. दिस विल बिकम डी मायनस 1 डी मायनस 2 आपण लिहू डी स्क्वेअर मायनस 3d प्लस 2. त्याला जर डी ने मल्टिप्लाय केलं तर डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 2d. हा झाला पहिला पार्ट. सेकंड पार्ट प्लस 2d स्क्वेअर मायनस 2d प्लस 2 y इज इक्वल टू 10 ई रेज टू झेड. आणि हा वर गेल्यावर काय होईल? ई रेज टू मायनस झेड. आपल्या सिम्प्लिसिटीसाठी वर घेऊन गेलो त्याला. नेक्स्ट काय कॅन्सल होत आहे? मायनस 3d स्क्वेअर 2d कॅन्सल. सो इट विल बिकम डी क्यूब मायनस डी स्क्वेअर प्लस 2 y 10 ई रेज टू झेड प्लस ई रेज टू
मायनस झेड. सो अशा प्रकारे आपलं इक्वेशन आलेलं आहे. हा आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये येत होतं. फक्त राईट हँड साइड झेड मध्ये एवढाच फरक आहे. सो आपण आता काढणार त्याचा वाय सी. डी क्यूब मायनस डी स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. हा आहे आपलं इक्वेशन. या इक्वेशनचे रूट्स एकतर सिंथेटिक डिव्हिजननी फाइंड करा, नाहीतर बेस्ट वे कॅल्सी घ्या. कॅल्सी मध्ये कोएफिशियंट काय पुट करणार हे खूप महत्वाचं आहे या क्वेश्चन मध्ये. डी क्यूब आहे आपल्याकडे, डी स्क्वेअर आहे आपल्याकडे, डी नाही आहे. सो तो डी आहे त्याचा कोएफिशियंट तुम्ही 0 पुट करणार आहात. जर ते नाही पुट केलं तर तुमचा आन्सर पूर्ण चुकेल. हे बघा, तुम्हाला एक तर डिग्री सिलेक्ट करायचे 3 आणि कोएफिशियंट पुट करायचे 4. 4 कुठले कुठले? पहिला 1, दुसरा -1, तिसरा 0 पुट करा आणि चौथा 2 पुट करा तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. याचे रूट्स येत आहेत -1, 1 प्लस और मायनस आय. हे असे रूट्स येत आहेत. -1, 1 प्लस और मायनस आय. हा रियल आहे. रियलचा फॉर्म्युला काय असतो आपला? C1 e raised to -1x. तर x नाही आता आपल्याला घ्यायचा आहे z प्लस हा अल्फा आणि याचा बीटा किती आहे? 1. दॅट इज e raised to अल्फा z प्लस e raised to अल्फा z C1 cos बीटा z प्लस C2 sin बीटा z. बीटा किती आहे? बीटा 1 आहे आणि C1 वापरला इथे, त्यामुळे मी इथे लिहिणार आहे C2 आणि इथे लिहिणार आहे C3. सो हा झाला आहे आपला वाय सी फॉर दिस क्वेश्चन इन द फॉर्म्स ऑफ झेड. याला आपण नंतर कन्वर्ट करूया, तो नंतरचा विषय. आता आपण जाणार आहोत वायपी कडे. या क्वेश्चनच्या वायपी साठी पहिला स्टँडर्ड फॉर्म आपला वायपी इज इक्वल टू 1 अपॉन डी क्यूब मायनस डी स्क्वेअर प्लस 2 10 e raised to z प्लस e raised to मायनस z. आता दोन टर्म्स आहेत, मध्ये प्लस आहे म्हटलं मी सेपरेट करू शकतो. आणि हा कुठला टाइप आहे? दिस इज केस नंबर ए. केस नंबर ए सांगते आपली एक्सपोनेन्शियलची सिंपल केस आहे. रिप्लेस एव्हरी डी बाय ए. जिथे जिथे डी आहे तिथे तिथे तुम्ही ए पुट करणार आहात. याचा ए किती आहे? याचा ए आहे 1, याचा ए आहे -1. सो सेपरेट करतोय आणि सबस्टिट्यूट करतोय. सो याचा A1 पुट करणार आहे, त्याचा आहे -1 पुट करणार आहे. दिस इज 1 क्यूब मायनस 1 स्क्वेअर प्लस 2 प्लस -1 क्यूब मायनस -1 स्क्वेअर प्लस 2. बघा सिम्पली पुट केलंय. आता मी काहीही केलं नाहीये. जिथे जिथे डी दिसलाय तिथे तिथे 1 पुट केला, तिथे तिथे -1 पुट केला. आता सॉल्व्ह करूया. 1 -1 0, उरला फक्त 2. So it will become 10 by 2 e raised to z. पहिला पार्ट संपला. सेकंड पार्ट -1 चा क्यूब -1, -1 चा स्क्वेअर प्लस 1. सो -1 minus 1 is -2 and -2 plus 2 is 0. सो आता त्या साईडचं काय झालेलं आहे याला आपण म्हणतो केस फेल. खाली 0 आला म्हणजे केस फेल. खाली 0 आला, केस फेल झाली, मग आपण काय करतो? वर लिहितो x, खाली काढतो डेरिव्हेटिव्ह आणि परत तीच केस वापरतो. बट ह्या क्वेश्चन मध्ये वर x नाही लिहायचं आहे, वर z लिहायचं आहे. एक छोटी मिस्टेक कराल, ती मिस्टेक खूप जास्त महत्वाची आहे, ती नीट लक्ष देऊन आहे का. व्हेरिएबल आपला z आहे, वर x लिहून फायदा नाही. वर आपण लिहायचं आहे z. सो केस फेल झाली. हा 10/2 phi e raised to z प्लस वर लिहिणार आहे मी z आणि खाली काढणार हे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काय येणार? डी क्यूबचा 3d स्क्वेअर मायनस 2d, 2 चा 0 आणि परत 10 e raised to z. सो आता परत मी पुट करणार आहे d इज इक्वल टू -1. दॅट विल बिकम 5 e raised to z प्लस
z upon 3 minus 1 चा square minus 2 into minus 1 that is 10 e raised to minus z. So final answer आपला येईल 5 e raised to z upon minus 1 चा square 1 आणि minus minus plus so 3 plus 2 5 याची बेरीज झाली आहे 5 आणि 5 5 2 जा 10 so it's ते राहून देतो आता 10 e raised to minus z आणि हा आलाय खाली 5 सो आपलं फायनल आन्सर काय येणार आहे 5 e raised to z plus 5 2 जा 10 so 2z e raised to z I'm sorry minus z. सो हे झालेलं आहे आपलं YP चं फायनल आन्सर. हे बघा इथे कुठली केस वापरली सगळ्यात सिंपल केस वापरली आहे केस नंबर ए रिप्लेस एव्हरी डी बाय स्मॉल ए. बट इथे मला काय झालं फक्त केस फेल झाली केस फेल झाल्यावर मी वर लिहिलं झेड खाली काढला डेरिव्हेटिव्ह परत सेम केस वापरली. सो फायनल आन्सर परत लिहायचंय रिप्रेझेंटेशन दाखवतोय मी फायनल आन्सरचं तिथे चुकायला नको तुम्ही. y is equal to c1 e raised to minus z plus e raised to z c2 cos z plus c3 sin z plus 5 e raised to z plus 2z e raised to minus z. हे झालं आहे आपलं ऍक्च्युली y yc प्लस yp. आपल्याला फायनल y कन्वर्ट करायचं आहे परत x मध्ये c1 हे बघा e raised to z ला काय म्हणतो आपण x e raised to z झाला x मग या मायनसचं काय करू ती त्याची पॉवर बनेल. ओके e raised to z झाला माझा x मग हा मायनस तर पॉवरला आहे ती पॉवर तशीच ठेवली -1. जर इथे 2z असतं तर मी काय लिहिलं असतं 2 लिहिलं असतं. ओके सो ez सोडला जे काय इथे उरेल ती त्याची पॉवर बनते कोणाची x ची प्लस इथे काहीच नाही सो xच राहिला c2 cos log x z ला log x लिहिला प्लस c3 sin log x प्लस 5 e raised to z ला परत लिहिणार मी x प्लस 2 z ला लिहिणार मी log x आणि e raised to minus z ला लिहिणार मी x raised to minus 1. e raised to z झाला माझा x आणि हा मायनस साइन तसाच. सो हे झालं माझं y चं फायनल आन्सर इन टर्म्स ऑफ x. सो परत एकदा एक्सप्लेन करतोय काय वेगळ्या स्टेप्स केल्या. पहिले काही छोट्या स्टेप्स अप्लाय केल्या ज्याने माझा फायनल आन्सर आलं होतं मला फायनल क्वेश्चन टर्म झाला होता. त्यातून YC काढला कॅल्सीचेच रूट्स केले मी स्वतः काढले नाही कॅल्सीने काढले. कॅल्सीतनं रूट्स काढले YC लिहिला शॉर्टकट मेथड वापरली केस नंबर ए वापरली YP काढला दोन्ही ऍड केले आणि फक्त रिटर्न कन्वर्ट केले दोन फॉर्म्युलांच्या मदतीने. सो कॉचीज अँड लेजेंडर्स मधला हा जो कॉची क्वेश्चन आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये 101% अगेन कॉचीज अँड लेजेंडर्स ह्यापैकी एक पेपरला येतोच. ओके टाईप खूप सिंपल आहे आणि जर तुम्ही शॉर्टकट मेथडच सॉल्व्ह कराल तर शॉर्टकट मेथड थोडी अवघड असेल. बट कॉची अँड लेजेंडर्स मध्ये जी शॉर्टकट मेथड वापरली जाते ती ऍज कम्पेअर्ड टू ओनली शॉर्टकट सोपी असते कारण तुम्ही काही स्टेप्स एक्स्ट्रा करताय मग मधली स्टेप थोडी हलकी असणार. सो कॉची अँड लेजेंडर्सचा हा ऍडव्हान्टेज असतो की जी मेन प्रोसेस आहे मधली प्रोसेस ती थोडी इझी असते. ओके सो कॉची अँड लेजेंडर्स सॉल्व्ह करणं थोडं ऍडव्हान्टेजेस आहे. अजून एक क्वेश्चन घेऊया आपण. एवढ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तुम्ही तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. एकाच टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आपल्याला प्रॅक्टिस म्हणता येणार नाही. एकच क्वेश्चन घ्या 10 वेळेला त्याला मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस म्हणत नाही. व्हरायटी सॉल्व्ह करा. सेम क्वेश्चन किती वेळा सॉल्व्ह करून तुम्ही पाठ करायला गेलात हे कुठलं सायन्स नाही की तुम्हाला पाठ करायचंय. व्हरायटी सॉल्व्ह करा वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा तर तुम्हाला त्याचं कळेल की काय कुठला क्वेश्चन कसा हँडल करायचा आहे आपल्याला. सो हा कॉचीजचा क्वेश्चन आहे. सबस्टिट्यूशन काय काय येणार आहे ते लिहून घेऊया.
एक्स आहे ई रेस टू झेड, झेड आहे लॉग एक्स. एक्स डी वाय बाय डी एक्स ला लिहिणार आहे आपण डी वाय, आणि एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ला आपण लिहिणार आहे डी डी मायनस 1 वाय. सबस्टिट्यूट करूया. डी डी मायनस 1 वाय मायनस 3 ॲज इट इज, विसरायचा नाही, डी वाय फाय वाय इज इक्वल टू. आता एक्स एक्स काय आहे आपला ई रेस टू झेड, त्याचा स्क्वेअर, म्हणून मी इथे स्क्वेअर लिहितो, एक्स स्क्वेअर साइन, आणि लॉग एक्स काय आहे, लॉग एक्स आहे झेड. मल्टिप्लाय करूया. डी स्क्वेअर मायनस डी मायनस 3d प्लस फाय वाय इज इक्वल टू, हे पॉवर्स मल्टिप्लाय होतील, ई रेस टू 2z साइन झेड. डी स्क्वेअर मायनस 4d प्लस फाय ई रेस टू 2z साइन झेड. सो इथपर्यंत आलेला आहे आपला क्वेश्चन. हार्दिक पॉज कर, पॉज कर.